हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन. बघा, आज तुमच्यासाठी सुंदर अशी न्यू डिझाईन घेऊन आलेली आहे. हे आपलं बॅक ओपन असणार आहे. तर चला आपली मापे घेऊया. उंची आपली 13 आहे. छातीची घडी आपली 8.5 आहे, पण मी इथं 8.25 घेतलेली आहे. मला कस्टमरने थोडीशी घडी जास्त टाकायला सांगितलेली आहे, बघू शकता. शोल्डर रो मुंडा 4.5 आहे. गळारुंदी 2 घेतलेली आहे. गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी इथं 9.5 घेतलेली आहे. तयार उंची आपली 9 होणार आहे. अर्धा इंच शिलाईवरचं मार्जिन शोल्डरमध्ये पकडलेलं आहे. मी इथं 9.5 घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता बॉक्स तयार करून घ्यायचा. एकदम काठावून थोडासा आत, परत थोडासा बाहेर, असा परत थोडासा, असं तुम्हाला जितका डिपा हवा आहे तितका तुम्ही घेऊ शकता. बघा, आणि हा कोपऱ्यात नसेल तिरकी लाईन मारायची आहे. गळा रुंदीच्या बाहेर जास्त एक अर्धा इंच येईल अशा हिशोबाने आपल्याला लाईन मारून घ्यायची आणि ते दोन्ही टोक एकत्र जोडायचे आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, आता जसं मार्किंग केलेलं आहे अगदी त्याच्यावरून आपल्याला व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचं. बघा, किती सुंदर असं आपला गळा कटिंग झालेला आहे, बघू शकता. खूप सुंदर असं आपला गळा दिसत आहे. मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला अस्तर उलट ठेवून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. ह्याला 3-4 जास्त जितक्या होतील तितक्या सुया लावा, कारण कपडा फारच सुटसुटीत आहे. सुया लावण्यानं काय होतं, आपले दोन्ही कपडे एकदम व्यवस्थित असे अटॅच राहतात, कुठेही आपला हालत नाही, बघू शकते. अगदी 5 इंचाचं मार्जिन पकडत व्यवस्थित फक्त डाव्या हाताने कपडा सरकवायचा. इथं कोपऱ्यात सुई खाली ठेवली, कपडा फिरवून घेतला. बघा, इथं कोपरा आलाय, सुई खाली घातली, कपडा फिरवून घेतला. परत इथं सुई खाली ठेवली, कपडा फिरवून घेतला. अशा पोझिशन मध्येच आपल्याला संपूर्ण गळा व्यवस्थित असा स्टिच करून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही. किती सुंदर असं आपला गळा स्टिच करून झालेला आहे. जसा गळा स्टिच केलेला आहे तसा मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित अस्तरच्या लेवलला एक सारखं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. कुठेही आपलं अस्तर कट होणार नाही याची काळजी घेत आपल्याला संपूर्ण मेन फॅब्रिक व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. तिथं कोपरा आहे तिथं आवर्जून अगदी लक्षपूर्वक आपल्याला कट द्यायचे आहेत. कट देताना कुठेही आपली टीप कट होणार नाही याची काळजी घेत आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत, बघू शकता. आता इथे मी डायरेक्ट कमरपट्टी जॉईन करणार आहे. बघा, कपडा आपला खूप सटकतोय, त्यामुळे अगदी कपडा व्यवस्थित अस्तर खाली आहे का हे चेक करत सुद्धा आपल्याला इथं पाठीतली पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. बघा, गळा व कमरपट्टीच्या मधल्या गॅपमध्ये हात घालून आपल्याला सगळा अस्तर व्यवस्थित असा उलटवून घ्यायचा आहे, बघू शकताय तुम्ही. अगदी व्यवस्थित असं दोन्ही हाताने व्यवस्थित प्रेस करत मी अगदी काठावरून दाबटीत मारणार आहे. बघा, अगदी व्यवस्थित असं थोडंसं मेन फॅब्रिक आपल्याला किंचित ओढायचं आहे बाहेरच्या साईडला, न कळत अगदी ताण पडणार नाही ह्याची काळजी घेत थोडंसं हाताने खेचत आपल्याला दाबटीत मारायचे आहे. बघा, इथं कोपऱ्याला कोपऱ्यात ती खाली ठेवली तशी आणि कपडा फिरवून घेतला. सगळीकडे सेम पोझिशन मध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित असं दाबटीत मारून घ्यायचंय. बघा, इथं कोपरा आलेला आहे, सुई खाली ठेवली, कपडा फिरवून घेतला. जिथं कोपरा आहे तिथं सेम पोझिशन ही करायचीच आहे, जेणेकरून जे आपले कोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित ॲक्युरेट येतील. यासाठी स्टेप करणे खूप गरजेचं आहे. बघा, इथं परत मशीन सुई खाली घातली, कपडा फिरवला. बघा, दोन्ही हाताने अगदी व्यवस्थित असं अस्तर प्रेस करत, मेन फॅब्रिक प्रेस करत, खालच्या बाजूने खालच्या साईडचं, वरच्या बाजूने वरच्या हाताने असं दोन्ही प्रेस करत
छानपैकी मी दाबटीप मारलेली आहे. बघा दाबटीप मारल्यामुळे ना कपडा एकदम अटॅच होऊन बसतो व फिनिशिंग खूप सुंदर येतं. त्यामुळे दाबटीप मारायला स्किप करायची नाही आहे. आणि कंबरच्या साईडला सुद्धा मी अशी दाबटीप टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. बघा किती सुंदर असं आपला गळा स्टिच करून झालेला आहे. मेन फॅब्रिक व अस्तर एक सारखी मोठी 5 नंबरची टीप टाकून आपल्याला दोन्ही साईडला व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अटॅच केलेले आहे. कुठेही कपडा सरकलेला नाही याची काळजी टीप मारून मी घेतलेली आहे. जे मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या लेवलला अगदी व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करताना अस्तर कुठेही आपलं कट होणार नाही याची काळजी घेत आपल्याला अस्तर कटिंग करून मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं. बघू शकता गळ्याचं फायनल लुक किती सुंदर असं फिनिशिंग आपल्याला आलेलं आहे. हे आपलं बॅक ओपन असणार आहे. इथं आपल्याला आयोग पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. बघू शकता आता ही मी सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे. कारण साडीवर सिल्वर कलरची डिझाईन असल्यामुळे मी इथं सिल्वर कलरची लेस अटॅच करून घेणार आहे. बघू शकता जशी आहे तशी लेस फक्त ठेवत आपल्याला टीप मारायची. जिथं कोपरा आहे बघा इथे ती खाली ठेवली, कपडा फिरवला, थोडीशी लेस फोल्ड केली व परत टीप मारायला चालू केली. बघू शकताय तुम्ही. बघा आता इथे परत कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात अगदी बरोबर कोपऱ्यात ती खाली घातली, कपडा फिरवला, परत कपडा बाहेर काढला, थोडीशी लेस फोल्ड केली व परत टीप मारायची. अशी सेम पोझिशन प्रत्येक कोपऱ्यात करायची. म्हणजे लेस लावल्यानंतर जसा आहे तसा ऍक्च्युअल आपल्याला कोपरा दिसतो. बघू शकता परत कोपऱ्यात ती सेम पोझिशन मी करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी आपली लेस अटॅच करून झालेली आहे. लावल्यानंतर गळ्याला खूप सुंदर असा आपला लुक आलेला आहे. बघू शकताय तुम्ही किती सुंदर दिसत आहे. बघा गळा बघा, गळ्याचं फिनिशिंग बघा, गळ्याची कोपरे बघा अगदी ॲक्युरेट आलेली आहे. आता इथं आपल्याला बरोबर गळ्याचा मध्य सेंटर करून इथे मी कट करून घेतलेलं आहे व एक बाजूला काजपट्टी व दुसऱ्या बाजूला आईची हुक पट्टी अशी करून घेणार आहे. बघू शकता 2 इंची कपडा कट करून अस्तर डबल फोल्ड करून टीप मारून जॉईन करून घेतलेला आहे. तसेच व्यवस्थित असं ह्याच्यावरती छोटीशी अशी 3 हुकाची जी आय असतात ती मी करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी हुकाचं आय कसं करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. बघा किती सुंदर असं आपले हुकाची आय तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही खूपच सुंदर असं आपलं फायनली लुक झालेला आहे. बघू शकता हा आपला गळा राहणार आहे. ही आपली हुकाची आय पट्टी राहणार आहे. बघू शकता असं सुंदर झुपकेदार लटकन सुद्धा मी तयार करून घेतलेलं आहे. तर ते लटकन कसं तयार केलं ते मी तुम्हाला दाखवते. बघा एक गोल राऊंड मी काढून घेतला व तो मधून कट करून घेतलेला आहे. तुम्ही गोल राऊंड 5 इंचाचा किंवा 4 इंचाचा काढू शकता. बघा त्याचे जे खालच्या साईडचे गोलाकार काठ आहेत ते गोलाकार काठ सगळे आतल्या साईडला व्यवस्थित असे फोल्ड करून घ्यायचे. फक्त सिंगल फोल्ड मारला तरी चालेल. बघा फक्त आपल्याला धागे त्याचे निसटू नयेत म्हणून आतल्या साईडनं फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा त्याच्यावरून सवचं करायचं व त्याच्यावरून आपल्याला ही जी लेस आपण वरती ब्लाऊजला वापरली नाही ती लेस त्या अर्धवर्तुळाकार भागावरती जशी आहे तशी आपल्याला फक्त गोलाकार साईजमध्ये अटॅच करून घ्यायचे. फक्त जो गोलाकार भाग आहे त्या भागालाच आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे. बघू शकताय तुम्ही हा गोलाकारला सुद्धा मी तशीच व्यवस्थित अशी अटॅच करून घेतलेली आहे. जो आपला सवचा भाग आहे त्या भागावरती अशी आपल्याला लेस अटॅच करून घ्यायची आहे. खूप सुंदर असं लटकन आपलं तयार होणार आहे.
आणि घातल्यानंतर खूप सुंदर असा आपला ब्लाऊज लुक येणार आहे. पार्टीवेअर साडीला खूप सुंदर अशी झुपकेदार लटकन दिसतात. बघा आता हे लटकन आहे, बघू शकताय तुम्ही. बघा खालच्या साईडला त्याची तोंड करून असे दोन्ही टोक एकत्र करून बघू शकताय. जितका दोन्ही लटकन मध्ये ऑलरेडी गॅप आहे तेवढाच ह्या लटकन मध्ये सुद्धा आपल्याला गॅप सोडून असे डबल फोल्ड करून डबल टिपणी मारून घेतलेली आहे. एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. बघू शकताय लावल्यानंतर खूप सुंदर दिसत आहे. दुसरे लटकन सुद्धा असेच मी नॉटच्या आत घातलं व त्रिकोण तयार करून बघा नॉट आत घातली. दोन्ही मध्ये मध्य सेंटरला नॉट ठेवायचे आहे आणि दोन्ही कोने एकत्र जोडून आपल्याला फक्त अटॅच करून घ्यायचं आहे. बघू शकता सगळ्या लटकन मध्ये सेम गॅप आला पाहिजे. बघा डबल टिप लगेच मारून घ्यायची. एक्स्ट्राचा जो कपडा आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा. बघा किती सुंदर झुपकेदार आपलं सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही त्याचे जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे मी काढून घेतलेले आहेत. बघा इथं व्यवस्थित आपण पिन लावून अटॅच करून घेते म्हणजे तुमच्या प्रॉपर असं लक्षात येईल डिझाईन कशी आहे का आहे. बघू शकता खूप सुंदर असं आपलं ब्लाऊज लुक आलेलं आहे. याचा आपलं फ्रंट पॅक आहे. त्या फ्रंट पॅकला थोडं पंचकोनी मी गळा दिले. तो कसा दिला आता पुढचा व्हिडिओ मी अपलोड लवकरच करणार आहे. पुढची साडीची प्रिन्सेस कट असणार आहे. खूप सुंदर आपले 12 ते 15 वर्षाच्या मुलगीचं सुंदर असं ब्लाऊज तयार झालेलं आहे. बघू शकता कोणत्याही पार्टीवर साडीला खूप सुंदर ह्या ब्लाऊजमुळे लुक येणार आहे. असेच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी आपल्या चॅनल नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. भेटूया अशा छानशा नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.